नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीवर. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय 10वा ऐकणार आहोत. अध्याय 10वा, श्रीमंत होणं हा तुमचा हक्क आहे. या अध्यायात लेखक स्पष्ट करतात की संपत्ती किंवा श्रीमंती ही केवळ निवडक लोकांची नाही, ती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शक्य आहे. तुमचे अंतर्मन आणि विचार जर योग्य प्रकारे दिशा मिळवतील तर श्रीमंती ही नैसर्गिकरित्या तुमच्या जीवनात येते. अनेक लोक श्रीमंतीबद्दल चुकीचे किंवा मर्यादित विश्वास ठेवतात. चुकीच्या विचारांमुळे अवचेतन मन तुमच्या श्रीमंतीच्या मार्गात अडथळा निर्माण करते. तुमच्या अंतर्मनाला श्रीमंतीसाठी सकारात्मक संदेश देत राहा. प्रत्येक व्यक्तीला समृद्ध जीवन जगण्याचा हक्क आहे. श्रीमंती हा फक्त पैसा नाही, तर संपूर्ण जीवनाची समृद्धी, आरोग्य, ज्ञान, संबंध आणि आनंद आहे. जेव्हा तुम्ही हा हक्क स्वीकारता तेव्हा तुमचे मन स्वतःच संधी शोधते. सतत सकारात्मक प्रतिज्ञा म्हणजे अफर्मेशन्स म्हणा. विश्वास ठेवा की तुम्ही जेवढे सकारात्मक विचार मनात ठेवाल तेवढे तुमच्या जीवनात बदल घडतील. नकारात्मक विचार, भीती आणि तणाव यामुळे अवचेतन मन थांबते. प्रत्येक आर्थिक किंवा जीवनातील निर्णय सकारात्मक दृष्टिकोनातून घ्या. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. या अध्यायाचा मुख्य संदेश असा की श्रीमंत होणे प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक हक्क आहे. नकारात्मक विचार टाळा. सकारात्मक ध्येय, कल्पनाशक्ती, विश्वास आणि कृतज्ञता ठेवा. अशा पद्धतीने जीवनात नैसर्गिकरित्या संपत्ती आणि समृद्धी येते. तर मंडळी, हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा. 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या अध्यायासोबत. धन्यवाद.